माझा मुलगा जेव्हा कॉलेजला गेला, तेव्हा तो फार नाराज होता माझ्यावर. सगळे आई-वडील धावतायत आपल्या मुलांना सांगतायत, "काय शिक, हे कर, ते कर." मी एकच आई होते, ज्यांनी त्याला विचारलं पण नाही, की "तू काय शिकणार आहेस?" तो एक दिवस नाराज होऊन मला म्हणाला, "सगळे आई-वडील आपल्या मुलांच्या मागे धावतायत. तू कशी काय मला विचारत नाही आहेस?" तर तुम्हाला म्हणजे मी त्याला म्हटलं, "अरे, मला जे आयुष्यात करायचं होतं, त्याचा मला फ्रीडम दिला गेला. तर तुला शोधायचं की तुला आयुष्यात काय करायचंय?" अँड इट वॉज अ स्मार्टेस्ट थिंग टू डू. कारण तो 1-1.5 महिना थोडासा बेचैन होता, की डिसिजन स्वतःला घ्यायचा होता आणि ते हं. त्याचं फर्स्ट लर्निंग होतं. कारण फिरून आल्यावर 1.5 महिन्यांनी त्यांनी मला सांगितलं, की मला कॉमर्स करून लॉ करायचं आमच्या घरात एकही कॉमर्स नाहीये. सगळे सायंटिस्ट आणि डॉक्टरेट्स आणि एम-एस-सीज. पण आम्ही म्हटलं, "ठीक आहे, कॉमर्स करून तुला काय करायचंय पुढे?" "नाही, मी सी-ए करणार आहे." बरं. त्यांनी स्वतःचा डिसिजन घेतला. हं. बी-कॉम, सी-ए आणि अमेरिकन 3 वर्षाच्या सी-एफ-ए सगळ्या एक्झाम्स त्यांनी 22व्या वर्षी संपवल्या. म्हणजे तुझीच तो हे पुढे नाही, नाही, असं चालवतोय. नाही म्हणत आहे. पण सांगायचा अर्थ असा, की तुम्ही तुमच्या मुलांना जेव्हा थिंक करायला फ्रीडम देता ना, हं. तेव्हा ती रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची होते. माझ्याकडे 12वी नंतर खूपसे मुलं येतात काउन्सिलिंग घ्यायला. हं, हं. तेव्हा आत आल्यावर आई-वडीलच जास्त बोलत असतात. कारण तर मी खूप वेळा त्यांना सांगते, की "जरा तुम्ही बाहेर बसलात तर जरा मुलाचं ऐकू दे." आणि ते बाहेर आई-वडील गेले रे गेले, की सांगतो, "मला डॉक्टर नाही बनायचंय." मी त्यांना कधीपासून सांगते. सो का मी हे सांगते, की प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या पण मुलांचं जरा ऐका. त्यांची इच्छा काय आहे? शेवटी त्यांचे 30 त्यांच्या फ्युचरचं बोलतोय नाही का आपण? त्यामुळे हा जर फ्रीडम दिला ना, तर मुलगा बरोबर मुलगा-मुलगी दोघेही बरोबर डिसिजन घेतात. आणि हे हं. मला वाटतं फार महत्वाचं आहे. सक्सेसला तुम्हाला जे आवडतं ना, त्याच्यामध्येच तुम्हाला सक्सेस मिळतो. खूपसे पेरेंट्स म्हणतात, की ह्याला स्कोप आहे, तर माझ्या मुलाला हेच हा करू दे, कोर्स हेच. करू दे. स्कोप हा आज आहे. 5 वर्षानंतर तो असेल का नाही ह्याची काही गॅरंटी नाहीये. पण जे आवडतं शिकायला त्याच्यात तो मुलगा सक्सेसफुलच होणार आहे. असं माझं हं. एक पेरेंट्सना एक छोटंसं टीचिंग म्हणा. आणि जशी तू सेल्फ मेड आहेस बघ, म्हणजे हं. तुझ्या आई-वडिलांनी कधी तुला असं दिलं नाही ऑन द प्लॅटर. हं. तसंच मला वाटतं तू मुलाच्या बाबतीत केलं, की तू त्याला कधी गाडी, ड्रायव्हर काही दिलं नाहीस. आणि मला वाटतं, माझे की वडील मला त्याला राग नाही का आला? दर रविवारी आम्हाला घेऊन पुस्तकं घेऊन घ्यायला जायचे. हवी तेवढी पुस्तकं घे. पण ड्रेस माझ्या कपाटात 7च होते. कारण ते नेहमी सांगायचे, की चांगलं ड्रेस करून तुला बाहेर इम्प्रेस करू नकोस. स्वतःच्या आयडियाज, स्वतःच्या ब्रेनवर सगळं कमव. त्यामुळे हे लहानपणापासनं बोलूनच कमवायची आम्हाला म्हणजे शिक्षणच तसं दिलं गेलं. त्यामुळे आज फरकच पडत नाही. तुम्ही कसे ड्रेस करता आणि मी सेम माझ्या मुलाबरोबर केलं. हं. सी-ए होईपर्यंत त्याला ना म्हणजे ना ड्रायव्हर ना गाडी होती, ना खिशात पैसे होते. त्यामुळे आय वॉज व्हेरी, व्हेरी टाईट आणि त्याचं पण इन्सेंटिव्ह तसंच क्रिएट झालं. तो पण इंडिपेंडंट झालाय. सगळं स्वतःच्या ह्याच्यावर करायचं हिमतीवर आणि तीच एक मजा असते नाही का मजा आयुष्यात. असते. नाही, पण आता बाहेरच्या जगात आपण बघतो ना, की आई-वडील मुलांना असं इतकं देतात, म्हणजे स्वतःला नाही मिळालेलं सुद्धा त्यांना देतात, की "अरे, मला नाही मिळालं, माझ्या मुलाला." पण त्यामुळे कुठेतरी त्यांना ते एक राहतच नाही, की मला हे माझ्या हिमतीवर मिळवायचंय. सगळंच मिळालं, आयतं मिळतं. त्यामुळे त्यांना कुठेतरी काही आयुष्यात गोलच राहत नाही, असं नाही वाटत का तुला? खूपच वाटतं मला हो. मला इन्फॅक्ट इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन मुलांनी हं. मागितलं की द्यायचं. मला हे तरी हे वाटतं फार हे बोकाळलंय ह्या हल्ली. कारण ही सगळी मुलं जी आहेत त्यांना सगळंच तुम्ही दिलं. 35-40शी गाठेपर्यंत सगळंच केलंय, जग सगळं बघून झालं. मिळालं. पुढे आयुष्यात होप आणि काहीतरी करायचं उरणारच नाही ना. तर मला बरोबर. असं वाटतं की तुम्हाला जो इयर स्पॅन आहे, एज आहे, त्याच्यात सगळ्या गोष्टी कराव्याशा वाटतात, अजून करायच्या राहिल्यात, असं एक चांगली स्टेज असते आयुष्यामध्ये. मोटिव्हेशन. मोटिव्हेशन राहतं ना, इन्स्पिरेशन राहतं, की अरे अजून हे करायचंय, ते करायचंय. मला आता मी सायंटिस्ट होते, तर मला एवढ्या मुलांना शिकवायचंय. मला अजून एंटरप्रेन्योर्स क्रिएट करायचे आहेत. मला माहिती आहे ₹20,000 खिशात असताना मला किती कठीण पहिले 2-4 वर्ष गेली आहेत. त्यामुळे अशा मुलांना मला पैसे देऊन मदत करायची आहे, की त्यांना त्यांचं छोटीशी आयडिया असली, तर मला त्यांना बिझनेस कसा उभा करून देता येईल. म्हणजे अगदी माझ्याकडे स्वयंपाकाला बाई असते, तिला मी सांगितलं, "मी तुला एक 2.5 लाखाचं मशीन देते. तू रोजच्या 50,000 अरे वाह! पोळ्या करून विक." हं. कारण त्या हुशार असतात बायका हो. सगळ्या. त्या बिचाऱ्यांना सपोर्ट सिस्टम सपोर्ट. नसते मागे किंवा त्या ज्या घरात जन्माला आल्या तिथून त्यांना हे हं. नाही मिळत ना, अपॉर्च्युनिटी नाही मिळत ती. त्यामुळे सगळीकडे मला जेवढे क्रिएट करता येतील छोटे-मोठे असं मला इच्छा आहे, की असे क्रिएट खूप करावे. छान, खूप छान. गिव्हिंग बॅक टू सोसायटी इज अल्सो अ ड्युटी. व्हेरी वेल. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.